नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यात या तारखेपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता वितरित होणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील 89 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता या तारखेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी 17 कोटी रुपयांची तरतूद यासाठी केलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या तारखेला वितरित सुद्धा होणार. शेतकरी बांधवांनो, कोणती तारीख आहे ते तर आपण पाहणारच आहोत. कोणते 19 जिल्हे आहेत हे देखील तुम्हाला सविस्तरपणे समजणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हा निधी जमा होणार आहे. एकत्रपणे 2 हप्त्यांचा निर्णय का घेतला हे देखील तुम्हाला पुढे समजणारच आहे. तुम्ही म्हणाल की फक्त नमोचाच 9वा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होणार, परंतु शेतकरी बांधवांनो तसं नाही. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यासाठी उशीर झालेला आहे, तुम्हाला सुद्धा माहितच आहे. आतापर्यंत नमोचा 10वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु तसं झालेलं नव्हतं. त्याकरिता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत सांगितलं की आम्ही एकत्रपणे आता दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, फक्त हे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही पात्र आहात का? तुमच्या जिल्ह्याचं नाव या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे का हे तुमच्यासाठी पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या तारखेला कोणत्या वारी तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्याचसोबत यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, आणि जर का तुम्ही अपात्र असाल तर पात्र कशा प्रकारे व्हाल हे देखील तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो. त्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी बांधवांनो. परंतु पहिल्या टप्प्यासाठी फक्त या 19 जिल्ह्यांचीच निवड करण्यामध्ये आलेले आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. या 19 जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल, आणि जर का जिल्हा तुमचा आलेला नसेल तर तुम्हाला प्रतीक्षा देखील करावी लागू शकते. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता राज्य सरकारच्या माध्यमातून सोडण्यामध्ये येणार आहेत. नमो शेतकरी 9व्या हप्त्याचे आणि त्यासोबत नमो शेतकरी 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु सरकारने यामध्ये स्पष्ट केलं आहे, पात्र आणि गोरगरीब शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा निधी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहेत की नाही हे आता आपण लगेच पुढे पाहणार आहोत. त्यामुळे 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून व्हिडिओला पाहत चला. तुम्हाला कोणती कामे केल्यानंतर हप्ता जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर करण्यामध्ये आलेले आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता 2 ते 3 मिनिटे शेवटपर्यंत पाहत चला. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निधी मंजूर झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली. कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा बँकेला आदेश देण्यामध्ये आलेले आहेत. म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असेल, म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा झालेला होता, त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बार म्हणजेच की तुम्हाला सारखं सांगतोय की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा निधी जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही पात्र आहात का हे आपण लगेच पुढे पाहणार आहोत. कोणती कामे करायची आहेत आता हे लगेच आपल्याला पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. त्या जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे.
शेतकरी बांधवांनो, आता नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. तर पहा, आता नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असतो, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा. ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तुम्हाला मागील हप्ते भेटलेले असतील, मागील हप्त्यांचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला आता पुढील हप्ते सुद्धा या ठिकाणी दोन्हीही भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे देखील अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव हप्त्यापासून नक्कीच वंचित राहू शकतात. त्यामुळे तुमची जर का ई-केवायसी पूर्ण नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा आणि जर का ई-केवायसी पूर्ण असेल तर तुम्ही हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती काम म्हणजेच की तुमचं फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा पात्र असणार आहेत. फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. फार्मर आयडी कार्ड असल्याशिवायच तुम्हाला पैशांचा लाभ दिला जाणार नाही. जर का तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरच तुमच्याकडे म्हणजेच की पैशांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला खात्यावरती हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आधार बँक खात्याशी सुद्धा लिंक करून ठेवायचं आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांनी ठेवलेलं देखील आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लिंक करून ठेवलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी ठेवायचं आहे. तर आता चला, कोणत्या जिल्ह्यांची म्हणजेच की यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे त्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो सांगतो. त्या जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे पालघर. पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला नमो व पीएमच्या हप्त्याची म्हणजेच की पीएमचा हप्ता जमा झालेला असेल पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल तर आता नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. पालघर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जळगाव, जालना या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगर अकोला मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सोलापूर, लातूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सांगली सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वर्धा मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. होय, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये, तुमच्या सुद्धा तालुक्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर बीड बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या देखील खात्यावरती नमो हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, त्यानंतर गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.